दोन सलामीचे फलंदाज क्रीज वरती आलेले आहेत. स्ट्राईकला असेल तो सत्या, नॉन स्ट्राईकला असेल तो कुंदन. माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये रुपेश कांबळे सर आहेत, जे गेले 2 दिवस सतत कॉमेंट्री या ठिकाणी करतायत, आपलं मनोरंजन करतायत, समालोचन करतायत. आणि खरोखर सुंदर अशी कॉमेंट्री मी पाहिली. मी युट्यूबच्या मार्फत मी पाहत होतो आणि ऐकतही होतो. सुंदर पहिला चेंडू, या ठिकाणी धावचित होण्याची संधी होती, धावचित करण्याची संधी होती, परंतु काही गचाळ असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. कांबळे सरांना हॅलो हॅलो प्रशांत कांबळे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचा. पुढील चेंडू प्रणय याचा. 3 षटकार जर लगातार आले तर राजेश जाधव यांच्याकडून 500 रुपये. 3 षटकार जर लगातार आले तर राजेश जाधव यांच्याकडून 500 रुपये. पुढील चेंडू खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी पंचांचा निर्णय हा वाईट डिलिव्हरी, दिस डिलिव्हरी इज नॉट गुड पंच आम्हाला सांगतायत. आणखी वाईट चेंडू अवांतर धावसंख्येमध्ये भर होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 धावा. आणि आता पाहायचं गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय प्रणय, एक नावाजलेला हा गोलंदाज. त्याच्या स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या जीवावर कित्येक सामने निळ्या संघाला त्यानं जिंकून दिले. आणखी चेंडू मात्र डॉट डिलिव्हरीसाठी जातोय. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतंय. अवांतर धावा दिल्या खऱ्या, परंतु सुंदर असं कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय सर या ठिकाणी. येस कमबॅक खूप महत्वाचं असतं. कितीही प्रतिकूल परिस्थिती असू द्या, खेळाला चिटकून राहता आलं पाहिजे मित्रांनो. कितीही प्रतिकूल परिस्थिती असू द्या, खेळाला चिटकून राहता आलं पाहिजे. आयुष्य असो किंवा मैदान, ते कर्तृत्वाने गाजवता आलं पाहिजे. ते कर्तृत्वाने गाजवता आलं पाहिजे. शॉर्ट लेगच्या दरम्यान हा चेंडू जातोय पुन्हा एकदा, परंतु एका चेंडूवर पहा सर, एका चेंडूवर किती जण तुटून पडतात आहे. एक धाव किती महत्वाची आहे. हा सेमीफायनलचा सामना आहे आणि आपण पाहतो अटीतटीचा असा सामना या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय सर्वांसाठी. असं दरम्यान या आधीच्या सामन्यामध्ये विजेता कोंडिये हा संघ पराभूत झाला, तरी या स्पर्धेमध्ये त्यांना भाग घेतल्या निमित्ताने आम्ही त्यांना सन्मानित करत आहोत. मी राजेश दादा याला विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करावं. सुंदर असा फटकार, या ठिकाणी मात्र कोणतीही चूक करणार नाही तो क्षेत्ररक्षक. आणि या ठिकाणी 1 धाव पूर्ण करतील दोन्ही फलंदाज. दुसऱ्या धावेसाठी कॉल असेल, मात्र या ठिकाणी फेकी काही सुंदर अशी म्हणता येणार नाही. या ठिकाणी गच्चाळ अशी फेकी केली होती ती क्षेत्ररक्षकाने. या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्यात. क्रिकेट मध्ये म्हणतात रनिंग बिटवीन द विकेट. मित्रांनो पहा, ज्यावेळी सचिन तेंडुलकर सर आणखी महेंद्रसिंग धोनी हे ज्यावेळी क्रिकेट्स मध्ये सिंगल डबल ज्यावेळी धाव काढायचे, त्यांचा कमबॅक बघा. ते ज्यावेळी रन घ्यायचे ते किती अतिशय सुंदर पद्धतीने घ्यायचे, त्यालाच क्रिकेटमध्ये रनिंग बिटवीन द विकेट म्हणतात. पुढील चेंडू खेळण्यासाठी तयार. हलक्यात केला चेंडू होतो थर्डमॅनच्या दरम्यान खणखणीत असा चौकार कनेक्टिंग टू कम ऑन डीजे. आणि स्कोर कार्डला धावसंख्या लागल्या त्या 9. पहिल्या षटकाचा काही चेंडू शिल्लक असताना सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, तितकी सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ते सत्याची वैयक्तिक अशा 7 धावांवरती खेळतोय सत्या. सुंदर असा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू काही समजलेला नाहीये तो सत्याला, आणि मात्र निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये यश संपादन केलंय ते गोलंदाजाने. समाप्तीनंतरला धाव संख्या झाल्या त्या 9. मित्रांनो रात्र नाही स्वप्न बदलते तर दिवा नाही तर वात बदलते. थोड्याच वेळात रात्र होणार आहे आणि हा सेमीफायनलचा सामना आहे. रात्र नाही तर स्वप्न बदलते, दिवा नाही तर वात बदलते. रात्र नाही तर स्वप्न बदलते, दिवा नाही तर वात बदलते. नेहमी जिंकण्याची आशा असेल मित्रांनो. नशीब बदलो ना बदलो, वेळ कोणाची बदलते आज, वेळ कोणाची बदलते हे आम्हाला या ठिकाणी पाहायचं आहे. BYB देवदेव वर्सेस तक्षशिला निवे या दोन्ही संघादरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय सेमीफायनलचा हा सामना दिबा पाटील स्टेडियम सेक्टर 20 कामोड या ठिकाणी. खरोखरच सर रोमहर्षक असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हा सेमीफायनलचा सामना खरोखरच सर्वांचा असा श्वास रोखून धरलेला असा सामना. कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करेल. आणि हा चेंडू सुंदर असे बॅटची कडा लागून गेलेला चेंडू पायचा सीमारेषा क्रॉस करतोय. हो गेलाच मात्र सीमा पलीकडे सीमारेषा पायर खणखणीत असा चौकार. चेंडूने बॅटची काढा घेतली, थोडंसं मिसफिल्डिंग आपल्याला थोडीशी पाहायला मिळाले आणि चेंडू गेला खणखणीत असा 4 धावेसाठी. आणि या 4 धावेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 13.
बिनबाद 13. या 13च्या नंतरला आपण किती धावा करू शकता? आपल्याला माहिती आहे की आपल्या समोर एक तगडा संघ आहे, तो म्हणजे तक्षशिला निव्या संघ. आपण 25-30 जरी केला तर त्यांच्याकडे तेवढी क्षमता आहे, कुवत आहे, सामर्थ्य आहे. ते 30 धावा 2 षटकांमध्ये पूर्ण करू शकतात. तर आपल्याला 25-30 काय 35 धावा करावे लागतील, तरच आपण हा सामना कुठेतरी जिंकू शकता. हे मात्र तितकंच खरं आहे. आपल्याला फलंदाजी करून चांगले स्कोअर खडा करणं खूप गरजेचं आहे. बरोबर सर, पण असं म्हणू शकणार नाही आपण की सर्वच संघ जे आपल्याला आज मिळालेले आहेत ते सर्वच ताकदीचे संघ आहेत. सर्वांचीच आपण फलंदाजी पाहिली, तितकी सुंदर अशी गोलंदाजी पाहिली. सुंदर असा या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये पहिला जो सामना झाला यापूर्वीचा सामना, त्यामध्ये 32 धावा त्याने एका षटकामध्ये केल्या होत्या आणि तितक्या सुंदर अशी दुसऱ्या इनिंग मध्ये पण ज्या पहिल्या षटकामध्ये 25 धावा केल्या होत्या. असा सुंदर सामना रंगला होता तो. आणि यावेळेला मात्र जोरदार प्रहार केलाय काऊ कॉर्नरच्या दिशेला आणि या ठिकाणी 1 धाव पूर्ण करतील ते दोन्ही फलंदाज. मी मगाशीच सांगितलं होतं क्रिकेटचा हा खेळ आहे अनबिलीव्ह, म्हणजे न मानणारा. तुम्ही मानूच शकत नाही कोण जिंकणार किंवा कोण हरणार. म्हणून मी सांगत असतो की एका चेंडूमध्ये 6 धावा निघणं म्हणजे क्रिकेट आणि 6 चेंडूमध्ये 1 धाव न निघणं म्हणजे क्रिकेट. एखादा नौका फलंदाज चौकार मारणं म्हणजे क्रिकेट आणि एखादा चांगला फलंदाज बाद होणं म्हणजे क्रिकेट. पंचांकडे अपील केली जाते आणि पंच आम्हाला सांगतात या ठिकाणी मात्र फलंदाज होतो बाद. बॅक टू द पॅव्हिलियन, नेक्स्ट बॅट्समॅन गो टू इन द ग्राउंड. जातोय तो नितीन. धाव संख्या झाली ती 17, माफ करा 14. 1 बाद 14. 1 बाद 14. दुसऱ्या षटक प्रगतीपथावर असताना, दुसऱ्या चेंडूचे काही शिल्लक असताना धाव संख्या झालेली आहे ती अवघी 1 बाद 14. 14 वरनं पुढे आपण किती घेऊन जाऊ शकतो, कारण की आपल्याला माहिती आहे समोर जो संघ आहे तो तक्षशिला निवेश संघ. त्याचप्रमाणे अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. दुसरं षटक आहे, शेवटचं षटक असेल, हाणामारीचं षटक आहे मानलं जातं, परंतु पाहावी तशी हाणामारी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. या कारण की जे प्रेशर, जे दडपण असतं ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय ते खेळाडूंवरती. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू 1 धाव पूर्ण करतील तितक्या सुंदर असं ताकदीने प्रहार केला. या ठिकाणी मिसफील्ड होताना पाहायला मिळतोय सर. पाहत या ठिकाणी 1च धाव होती, परंतु 1 धाव घेता घेता 2 धावा त्यांनी घेतलेल्या आहेत आणि अशा 3 धावा मिळालेल्या आहेत. आणि सुंदर असे रनिंग बिटवीन द विकेट. तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे या दोघांचे जो नितीन आलेला आहे त्याने सुंदर असे रनिंग बिटवीन द विकेट आपल्या आधीच्या खेळाडू बरोबर सुंदर असे फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. असते शेवटच्या चेंडू मध्ये माहीत पडतं. चेंडू झाले फक्त 3 आणि आता पाहायचंय गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज. 1 मिनिट. 4 चेंडू झालेत, माफ करा 4 चेंडू झालेले आणि आता उरलेले मात्र 2 चेंडू. धावसंख्या झाल्या 17, स्कोअर काढला धावसंख्या झाल्या 17 आणि उरलेल्या 2 चेंडूवर 2 षटकार येतात काय? एक प्रश्नचिन्ह, क्वेश्चन मार्क. पाहायचंय हो कव्हरच्या दरम्यान चेंडू थोडासा ट्रॅव्हल जातो, थर्डमॅनच्या दरम्यान चेंडू जातोय, असते चेंडू कुठपर्यंत जातो आपल्याला पाहायचा. चेंडू गेला. महत्वाचं म्हणजे जीव. मी मगासपासून ओरडून सांगतोय मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा क्रिकेट नाही, क्रिकेट पेक्षा महत्वाचा म्हणजे तुमचा जीव असतो. त्या जीवाला दुखापत, तुमच्या बॉडीला कोणत्याही पद्धतीची इजा किंवा दुखापत होता कामा नये याची दक्षता प्रत्येक खेळाडूने घेतली पाहिजे. क्रिकेट हा नसनसामध्ये आहे, क्रिकेट हा आमच्या रक्तात आहे, परंतु सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपला जीव, त्याच्यानंतर क्रिकेट. अगदी बरोबर आहे सर. प्रत्येक खेळाडूने आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे सर्वप्रथम, त्यानंतर आपण आपला खेळ खेळला पाहिजे, दाखवला पाहिजे. सर्वच खेळाडू सुंदर असे कामगिरी आपल्या संघासाठी खेळतील. खोलवर टप्प्याचा चेंडू, सुंदर असा चेंडू. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. चोरटी धाव घेतली. इथे 1 धावही घेताना मुश्किल होतं, परंतु सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट होती त्या दोन्ही खेळाडूंचे आणि 1 धाव घेण्यामध्ये यश संपादन झालं आणि या एका धावेनं धाव संख्या वधारलेली आपल्याला पाहायला मिळते. धाव संख्या जाऊन पोहोचते ते 1 बाद 22. 1 बाद 22 आणि जिंकण्यासाठी आणि या ठिकाणी दुसरं षटकही संपलेलं आहे. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर विजयासाठी आवश्यकता आहे ते 23 धावांचं आव्हान ठेवलंय. इथे करायचे आहे. 2 बॅट्समन मात्र पुन्हा एकदा मैदानामध्ये येणार असं तर मला वाटतं प्रणय आणखी विराज. 12 चेंडू आणखी 23 धावा इथे करायचा. एक रंगलेला हा सामना आपण सगळेजण या ठिकाणी पाहतोय, सामन्याचा आनंद घेतोय आणि आता आपल्याला पाहायलाच मिळतील या ठिकाणी
पाठी आमच्या या ठिकाणी महिला वर्ग आलाय तरी सुद्धा मी आयोजकांच्या माध्यमातून त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो, शुभेच्छा करतोय. शेवटी ज्या ज्यावेळी आपल्या गावची टुर्नामेंट्स असते त्या गावच्या टुर्नामेंटसाठी आपण योगदान देणं. अरे वा, कुंदन दादाच्या फॅमिली सगळ्यांना जय भीम. समालोचनाच्या माध्यमातून मी रुपेश कांबळे दाभोळकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. मी वारंवार कालपासून कुंदनचं नाव घेतो. ज्यावेळी कुंदनने मला सांगितलं की रुपेश कांबळे तुम्हाला समालोचन करायचंय, नुसतं समालोचन नाही, तुम्हाला फुले शाहू आंबेडकर लोकांना सांगायचे, फुले शाहू आंबेडकर लोकांना सांगायचं. मी त्यांना सांगितलंच होतं मी येणार तिथे, तुम्ही मला आमंत्रित केलात, मी येणार तिथे. मी प्रबोधन सुद्धा करतो, मी जॉब सुद्धा करतो, मी समालोचन सुद्धा करतो. आणि त्याच पद्धतीने जवळजवळ स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली. कालचा दिवस संपला, तुझ्या सुंदर पद्धतीने आम्ही या ठिकाणी पार पडला आणि आता जवळजवळ स्पर्धा अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले. आणि आता शेवटचा सामना, हा सामना संपल्यानंतर शेवटचा सामना असेल आणि आम्ही कॉमेंट्री सोबत आम्ही या ठिकाणी समालोचन सुद्धा करतोय. त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. आपण आपला वेळ दिलात, या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आलात, तर मी दाभोळकरच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय आणि पुन्हा जातो या क्रिकेटच्या मैदानाकडे. आणि आता पाहायचं 12 चेंडू 23 धावा. बारा चेंडू 23 धावांचं आव्हान ठेवलंय ते तक्षशिला निवळे संघाला. 12 चेंडू मध्ये 23 धावा करायच्या आहे. आणि मी सांगतोय, मगासपासून सांगतो, प्रणयची विकेट किती महत्वाची आहे, विराटची विकेट्स किती महत्वाची आहे. 12 चेंडू मध्ये 23 धावा करायच्या म्हणजेच तुम्हाला 6 चेंडू मध्ये 12 धावा करायच्याच आहे. आणखी जर एखादा असा तुम्हाला हलका चेंडू जर आला तर त्या चेंडूवर तुम्ही अतिक्रमण करू शकता, तुम्ही चौकार किंवा षटकार लावू शकता आणि तेवढी ही क्षमता आपल्याकडे आहे. म्हणून म्हटलं मी क्रिकेटच्या माध्यमातून पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज आई एकविरा साईबाबा यांच्या गाण्यावर बेधुंद असं म्हणजे क्रिकेट. सर्व जात धर्म पक्ष भेदाने विखुरलेले म्हणा क्रिकेटसाठी एकत्र येतात. मित्रांनो, हे दिलं आपल्याला क्रिकेटनं. गावाखेड्यापुरता मर्यादित असणारा खेळाडू 7 समुद्र पलीकडे जाऊन आपल्या क्रिकेट क्षेत्रामध्ये नाव कमवतो. मित्रांनो, हे दिलं क्रिकेटनं. नोकरी, शिक्षण, प्रपंच समोरून 100% योगदान गावासाठी येतो आणि खेळण्याचा अभिमान बाळगतो. मित्रांनो, हे दिलं आपल्या क्रिकेटनं. मित्रांनो, क्रिकेटची परिभाषा बदलली आहे. क्रिकेटचा धर्म झालाय संपूर्ण भारतामध्ये आणि या धर्माचा एकमेव भगवान म्हणजे रमाकांत आचरेकरांचा शिष्य, शतकांचं शतक ठोकणारा द गॉड ऑफ क्रिकेट, मास्टर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. हाही सुद्धा दिला आपल्याला क्रिकेटने, हाही सुद्धा दिला आपल्याला क्रिकेटनं, हाही सुद्धा दिला आपल्याला क्रिकेटनं. चालू करा. या ठिकाणी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. फलंदाजीसाठी देवदे संघाकडून, माफ करा, तक्षशिला निवळे संघाकडून 2 सलामीचे फलंदाज क्रीज वरती आलेले आहेत. प्रणय आणि विराज. स्ट्राईकला असेल तो प्रणय, नॉन स्ट्राईकला असेल तो विराज. मित्रांनो, आपण या 2 दिवसामध्ये हाय स्कोरिंगचे सामने पाहिलेत, लो स्कोरिंगचे सामने पाहिलेत, पण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. जोपर्यंत शेवटचा चेंडू होत नाही सर, तोपर्यंत कोणताही रिझल्ट आपण आपल्याला मिळत नाही. याची सर्व खेळाडूंनी तसेच सर्व श्रोत्यांनी नोंद घ्यायची. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने मी थोडीशी शायरी या ठिकाणी अर्पण करतो. मग अशी केली होती मी. सच्चाई बरा लफ्ज उसने गजब लिख दिया, प्रणय सतलज भारत का मजहब लिख दिया. मैंने पूछा मेरे बेटे से भारत का बाप कौन है, लेकिन मेरे बेटे ने कागज पर बाबा साहब लिख दिया. मेरे बेटे ने कागज पर बाबा साहब लिख दिया. मेरे बेटे ने कागज पर बाबा साहब लिख दिया. आता 12 चेंडू मध्ये करायच्या त्या 23 धावा. आणि गोलंदाजीच्या अभियानाला सुरुवात होते. गोलंदाजीसाठी सज्ज झालाय तो देवडे संघाकडून प्रतीकचा पहिला चेंडू, वैयक्तिक असा पहिला चेंडू, फुलटा चेंडू. यावेळेला मात्र जोरदार पार केला चेंडू, जाईल तो सीमारेषा पार. षटकार. मी मगाशीच सांगितलं होतं प्रणयची विकेट्स किती महत्वाचे आहे. पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी लॉंग ऑफच्या दरम्यान तटवलेला चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केला होता, परंतु पहिल्या चेंडूवर अतिक्रमण केलं, प्रति हल्ला चढवला. डिसिजन काय द्यायचं आता पंच सांगतील. आयोजक जे डिसिजन देतील ते महत्वाचं डिसिजन असेल. आयोजकांचा आणि पंचांचा निर्णय अंतिम असेल.
काय दादा प्रशांत काय आणि हा चेंडू मात्र डेट पहिला बोला बोला पहिला चेंडू होता पहिला फुल टॉस चेंडू सुंदर असा चेंडू भेटला होता तो फलंदाजाला आणि तितका ताकदीने मारला होता परंतु काहीशा तांत्रिक अडचणीमुळे हा चेंडू डेड बॉल म्हणून घोषित करतायत पंच. प्रणय या ठिकाणी डिसिजन देण्यात आलेला आहे. आपण मैदानात कोणीही यायचं नाही. सेमी फायनलचा सामना आहे. मैदानात कोणीही यायचं नाही. 2 बॅट्समन फक्त मैदानात राहतील. पंचांशी वाद घालायचा नाही. कोणीच मैदानामध्ये जायचं नाहीये. मैदानात कोणीच जायचं नाहीये. इथे सांगितलं डेड बॉल तर डेड बॉल इथे घोषित करण्यात येईल. चला मॅच चालू करा. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्यायची सर्व खेळाडूंनी. पुन्हा एकदा पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल तो प्रतीक. आपल्या संघासाठी पहिल्या षटक आणि वैयक्तिक असा पहिला षटक घेऊन आलेला आहे तो प्रतीक. पहिल्या षटकाचा पहिला चेंडू 10-12 पावलांचा रनअप घेऊन सज्ज असेल तो प्रतीक. प्रतीकचा पहिला चेंडू पाहायचा आहे. पहिला चेंडू फेकला होता परंतु तो डेड बॉल घोषित करण्यात आलाय. यावेळेला मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल तो प्रतीक. प्रतीकचा पहिला चेंडू थोडासा आपण या ठिकाणी फनी डायलॉग मारणार आहेत. या ठिकाणी पंचांनी जरी सांगितलं आंब्याच्या झाडाला काजू लागले तर आम्ही काजूच म्हणणार. पुन्हा एकदा शॉर्ट लेगच्या दरम्यान कटलेला चेंडू 1 धाव या ठिकाणी निश्चित स्कोर कार्डला जोडली जाते आणि या ठिकाणी पाहायचंय या ठिकाणी पंचांकडे अपील केली जाते परंतु 2 धावा या ठिकाणी मात्र स्कोर कार्डला निश्चित लागणार आहे. 2 धावसंख्येनुसार धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 धावा. पहिला षटक प्रगतीपथावर असताना स्कोर कार्डला धावसंख्या झाल्या त्या 2 धावा. उर्वरित काही चेंडू अजूनही बाकी आहे परंतु मॅचचा निर्णय आणखी शेवट अंतिम हा अजून काय झालेला नाही. पाहायचं पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. प्रत्येक स्ट्रायकिंग एंडला आहे तो प्रणय. कित्येक सामने आपल्या एक हाती जिंकून दिला. चेंडू पहा गेला मला वाटतं रत्नागिरीकडे चेंडू गेला असेल मला वाटतं. मिड विकेटच्या दरम्यान कणकणी फसा षटकार. वाह ताकद आक्रमण आणि संयम असा तिहेरी संगम आपल्याला पाहायला मिळालेला आहे. याच्या फलंदाजीमधून सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवागार पाळा. वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवागार पाळा. अरे दूर दूर मारेगा षटकार मगर झुकेगा नहीं साला. अरे दूर दूर मारेगा षटकार मगर झुकेगा नहीं साला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्जवतोय गोलंदाज. खेळण्याचा प्रयत्न ऑफ साइड दरम्यान टटवले चेंडू जातो कार्पेट क्लास आणि जातोय चेंडू सीमा पलीकडे. 4 धावा. पुन्हा एकदा प्रति हल्ला हमला केले तो गोलंदाजीवर आणि धावसंख्या एक्स्ट्रा 4 ने वाढते. मी मगाशीच तुम्हाला समालोचक जे आहेत त्यांना मी सांगितलं होतं जोपर्यंत प्रणय मैदानामध्ये आहे ही कॅन डू इट. हा करू शकतो हे मला माहित होतं. कित्येक सामने स्वतःच्या जीवावर तक्षशिला निळे या संघाला त्याने जिंकून दिलेला आहे. हा मात्र इतिहास आहे. 3 चेंडू नंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र चौकार आला. ऑफ साइडच्या दिशेला फिरलेला सुंदर असा फटकार होता 4 धावांसाठी आणि 4 धाव्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ते 12च्या घरात. यावेळेला मात्र आकुटप्प्याचा चेंडू कोणतीही चूक करणार नाही फलंदाज धावा घेण्यासाठी. या ठिकाणी बाईच्या स्वरूपात पंचाचा डिक्लेअर करतील बाईच घोषित करतील आणि या बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळेल आणि 1 धाव्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13. 4 चेंडू अवघे 2 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या षटकाचे आणि पहिल्या षटकात काही प्रगतीपथावर असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13. पाहायला गेलं तर 8 चेंडू 10 धावांची गरज. बरोबर अगदी बरोबर सर. 8 चेंडू 10 धावांची गरज आणि आपल्याला पाहायचं 8 मध्ये 10. इथे 2 चेंडू मध्ये 12 येतात तर 8 मध्ये 10 काहीच नाही. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते प्रत्येक. आणखी आता पुन्हा एकदा विराज अजून मैदानामध्ये तैनात आहे. काय खेळाडू मात्र बॅटिंग करतात. या सामन्याला मात्र अशी मज्जा आली ना खूप मज्जा. कोणाला पैशाचा गर्व कोणाला श्रीमंतीचा गर्व. कोणाला पैशाचा गर्व कोणाला श्रीमंतीचा गर्व. अरे आम्ही क्रिकेटवर आम्हाला आमच्या देवदे गावच्या नावातच गर्व. आम्हाला आमच्या देवदे गावच्या नावातच गर्व. आम्हाला आमच्या देवदे गावच्या नावातच गर्व.
नक्की नक्की सर, प्रत्येकाला आपल्या गावाचा नक्कीच गर्व असावा आणि तो आपल्याला दाखवण्याची आवश्यकता नाही. परंतु या वेळेला मात्र या ठिकाणी प्रतीक मात्र सुंदर अशी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु पंच घोषित करतील हा चेंडू वाईडच्या स्वरूपात. येस येस, दिस डिलिव्हरी इज नॉट गुड. हा चेंडू मात्र नासका होता, कुसका होता, जळका होता आणि पंचाने आम्हाला सांगितलंय दिस डिलिव्हरी इज नॉट गुड. म्हणजे अवांतर धावसंख्येच्या स्वरूपामध्ये एक भर होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 14. 14 9 23. पाहायचंय समीकरण आता असते असते बदलत येते इथे. प्रतीकचा पुढचा चेंडू, पुढचा चेंडू या ठिकाणी मात्र काहीसा खराब चेंडू फेकलेला आहे तो प्रत्येकने. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत असतील आणि पंच आम्हाला घोषित करून सांगतायत की हा चेंडू मात्र वाईटच्या स्वरूपात. खरंच मला पंचांबद्दल म्हणावं लागेलच की पंचांना बघितलं तर मला खरोखर ह्या पंचांना बघितलं ना, तुम्हाला सांगतो समालोचक, तर मला डेव्हिड शेपर्डची आठवण येते. सर बरोबर आहे, बरोबर आहे. हरिहरन, स्टीव्ह बकनर, सेवन तौफेल, हे जे आंतरराष्ट्रीय जे पंच आम्ही जो पाहिलं ना धर्मसेना, खरोखर त्याच पद्धतीने ही पंचगिरी. या वेळेला मात्र कमबॅक केलाय, खोलवर टप्प्याचा चेंडू फेकलाय तो प्रत्येकने. सुंदर असा चेंडू होता, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता तो फलंदाजाने, परंतु चेंडूने एवढा वेग घेतला होता, वेगवान चेंडू होता की तो चेंडू काही क्रीजच्या बाहेर आलेला नाहीये आणि निर्धाव चेंडू फेकण्यामध्ये यश संपादन झालंय ते प्रतीकला. एक चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो प्रतीक. स्ट्रायकिंग एंडला तो विराज, नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे तो प्रणय. पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू प्रतीकचा. यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप मारायचा प्रयत्न होता आणि चेंडू जाईल तो विकेटकीपरच्या पाठीमागे, घासात पुसात जमिनीला चाटत सीमारेषा पार, चौकार. सीमारेषा बाहेर गेलाय, चौकार. थोडीशी मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाले आणि नाराज हतबल BYB देवदेव संघाचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि आता मात्र जिंकण्यासाठी धावा करायच्या त्या. 6 चेंडू आणखी 4 धावा. एक रंगलेला हा असा सामना आपण पाहतोय. 6 चेंडू मध्ये 4 धावा करण्यासाठी रोखतो का, किंवा 6 चेंडूच्या पहिल्या चेंडूवर प्रणय अतिक्रमण करून चौकार किंवा षटकार मारतो का. सगळ्यांच्या नजरा मात्र प्रणयच्या बॅटकडे असणार. 6 चेंडू, समीकरण बदलतं. धावसंख्या पाहिजे तर नुसत्या 4 धावा. 6 चेंडू मध्ये 4 धावा. दुसरं षटक हाणामारीचं षटक मानलं जातं, परंतु ही ते हाणामारी करण्याची आवश्यकता नाहीये. अवघ्या 4 धावा 6 चेंडू मध्ये पाहिजेत ते विजयासाठी. या ठिकाणी मात्र श्वास रोखून धरायला ठेवेल हे षटक. रिव्हर्स स्वीप मारायचा प्रयत्न होता. एक मी या ठिकाणी जरूर म्हणेन, जर का माझ्या बॅट मधून व्यवस्थित स्ट्रोक मी खेळतोय, मिड ऑन खेळतोय, मिड ऑफ खेळतोय, लॉंग अप खेळतोय, फाईन लेगला मारतोय, तिकडे कव्हरला मारतोय, थर्ड मॅनला मारतोय, तर मग असा मी फालतू स्ट्रोक का खेळू, हा मला पडलेला प्रश्नचिन्ह. ठीक आहे, या चेंडूला समजा बॅटनं कडा घेतली असती किंवा चेंडूला बॅटनं कडा घेतली असते तर एक धाव या ठिकाणी निश्चित मिळाली असते. आणि रिव्हर्स मारूनच मी मात्र यावेळेला सामना मात्र संपवणार हाच मनामध्ये निश्चय होता. म्हणून तो रिव्हर्स स्वीप घेतला आणि डीप फाईन लेगच्या दरम्यान चेंडूला भिरकावून दिला.